आता आपण पिरियॉडिक टेबलचा आणखीन एक ट्रेंड स्टडी करूया जो ॲटॉमिक साईजवर डिपेंडंट आहे. ॲटॉमिक साईज म्हणजे काय? जी ॲटमच्या रेडियसवर डिपेंडंट असते. ॲटम किती मोठा आहे छोटा आहे ते त्याच्या रेडियसवर डिपेंडंट असतं. आणि ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय? न्यूक्लियस पासूनचं सर्वात बाहेरच्या शेलमधले असलेल्या इलेक्ट्रॉनचं अंतर. The size of an atom is indicated by its radius. Atomic radius is the distance between the nucleus of the atom and its outermost shell. Atomic radius चं युनिट काय? पायकोमीटर, आणि ते आहे 10⁻⁻12 मीटर. म्हणजे किती छोटं असेल ते लक्षात घ्या. Atomic radius is expressed in the unit picometer (pm), which is smaller than nanometer. 1 picometer is equal to 10⁻12 मीटर. आता पिरियॉडिक टेबल बघूया. पिरियड 2 बघू. इकडे लिथियम आहे 2,1, बेरिलियम आहे 2,2, बोरॉन 2,3, 2,4, नायट्रोजन 2,5, ऑक्सिजन 2,6. आता इकडे बघितलं तर इथे 3 प्रोटॉन्स आहेत आणि ते ह्या बाहेरच्या इलेक्ट्रॉनला खेचून धरतायत. तो एक फोर्स एक्झर्ट करतायत. ह्या इकडे 4 प्रोटॉन्स आहेत, त्यामुळे ह्या इलेक्ट्रॉनवर ह्या इलेक्ट्रॉनपेक्षा जास्त फोर्स असेल, त्यामुळे तो इलेक्ट्रॉन बाहेरचा इलेक्ट्रॉन जास्त आत खेचला जात असेल. इथे तुम्ही बघितलं तर इकडे न्यूक्लियसमध्ये 5 प्रोटॉन्स आहेत. 5 प्रोटॉन्स आहेत म्हणजे फोर्स आणखीन जास्त आहे आणि हे बाहेरच्या इलेक्ट्रॉनला आणखीन जोरात आत खेचत असतील. तर त्यामुळे लिथियमचं ॲटॉमिक रेडियस बेरिलियमच्या ॲटॉमिक रेडियसपेक्षा मोठं आहे. म्हणजे जसं असे आपण पुढे 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 जात असतो, नंबर ऑफ प्रोटॉन्स असतात ना ते इन्क्रीज होतात. इकडे 3 प्रोटॉन आहेत, इकडे 4 प्रोटॉन आहेत, इकडे 5 आहेत, 6 आहेत, 7 आहेत, 8 आहेत अँड सो ऑन. तर जसे जसे प्रोटॉन्स इन्क्रीज होतात म्हणजे पॉझिटिव्ह फोर्स असतो ना, तो जोरात त्या इलेक्ट्रॉनला स्वतःजवळ खेचतो आणि जवळ खेचतो, त्यामुळे त्याचं रेडियस आहे ना ते हळूहळू हळूहळू कमी होत जातं. तर पिरियडमध्ये रेडियस, एका पिरियडमध्ये ॲटॉमिक रेडियस कमी कमी होत जातं, असा हा ट्रेंड आहे. ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग वाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, डावीकडून उजवीकडे, विदिन अ पिरियड. पिरियड म्हणजे रोमध्ये. While going from left to right within a period, the atomic number increases by 1, meaning that positive charge on the nucleus increases by 1 unit at a time. However, the additional electron gets added to the same outermost shell. Due to the increase in nuclear charge, the electrons are pulled towards the nucleus to a greater extent and thereby size of the atom डिक्रीजेस. त्यामुळे ॲटमची साईज हळूहळू डिक्रीज होते. पण तेच आपण जर कॉलममध्ये बघितलं, कॉलममध्ये गेलं, वरतून खाली आलात तुम्ही फर्स्ट कॉलममध्ये, तर इकडे काय होतं, एक एक शेल ॲड होते बघा. इकडे हायड्रोजनला एकच शेल आहे, मग एक आणखीन शेल ॲड झाली लिथियमला, मग त्याहून सोडियमला आणखीन एक शेल ॲड झाली आणि पोटॅशियमला आणखीन एक शेल ॲड झाली. त्यामुळे त्याचं रेडियस आहे हे इन्क्रीज होत गेलं. म्हणजे ग्रुपमध्ये तुम्ही वरून खाली आलात ना का ॲटम मोठा 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 होत जातो. वाईल गोईंग डाऊन द ग्रुप द ॲटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजिंग. दिस इज बिकॉज वाईल गोईंग डाऊन अ ग्रुप अ न्यू शेल इज ॲडेड. Therefore, distance between the outermost electron and the nucleus goes on increasing. As a result of this, atomic size increases in spite of increased nuclear charge. तर तुम्ही चित्र बघितलं तर काय होईल, इथून इथे गेल्यावरती ॲटॉमिक साईज डिक्रीज होत गेली, वरून खाली आल्यावर मात्र ॲटॉमिक साईज इन्क्रीज होत आली. का बरं? कारण एक नवीन नवीन शेल ॲड केली.